हातकणंगले तालुक्यातील आळते येथील तिघा खासगी सावकारांनी मोजे मुळशिंगी येथील औषधी दुकानदाराला व्याजाने दिलेल्या 7 लाखांचे 24 लाख वसूल केले। खासगी सावकाराने परत 17 लाखांची मागणी केल्याने औषध दुकानदार उत्तम तानाजी पाटील राहणार मुळशिंगी तालुका हातकणंगले यांनी विजय अप्पासू चव्हाण वय 39, विष्णू अण्णासू जाधव वय 45, संतोष बाळू रोहिले वय 42 सर्व राहणार आळते तालुका हातकणंगले यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांच्या मुसक्या वाढल्यात। उत्तम पाटील यांचे मौजे मुळशिंगी येथील गणेश मंदिराजवळ औषध विक्रीचं दुकान आहे। त्यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये व्यवसाय आणि वैयक्तिक कारणासाठी आळते येथील विजय चव्हाण, विष्णू जाधव आणि संतोष रोहिले यांच्याकडून प्रति महिना 3% व्याजदराने 7 लाख रुपये घेतले होते। उत्तम पाटील यांनी वेळोवेळी व्याज आणि घेतलेली मुद्दल अशी 24 लाख रुपयांची परतफेड केली। तरीही या खासगी सावकाराने उत्तम पाटील यांच्याकडे आणखी 17 लाख देण्यासाठी तगादा लावला होता। पाटील यांच्यासह कुटुंबाला मानसिक त्रास दिला जात होता। खासगी सावकारांच्या तगाद्याला कंटाळून पाटील यांनी त्यांच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी विजय अप्पासू चव्हाण, विष्णू अण्णासू जाधव, संतोष बाळू रोहिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। भिशीचं पेव तालुक्यातील गावागावामध्ये लिलाव भिशीचं पेव फुटलंय। 1 लाखाच्या रकमेला लिलाव भिशीमध्ये 30,000 पर्यंत व्याज आकारणी करून भिशी चालक सर्वसामान्यांची लूट करतायत। भिशीच्या नावाखाली व्याजाचा गोरखधंदा जोरात सुरू आहे। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।